नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर एक आता खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण दिवस आपल्या स्वामी महाराजांचा आलेला आहे आणि मेन म्हणजे दत्त महाराज म्हणजे दत्त भक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी हा खरं तर खूप मोठा दिवस मानलेला आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. तर बघा, ज्यांना खरंच इच्छा आहे ना गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण कसे करायचे, नियम अटी काय आहेत किंवा रोज किती अध्याय वाचायचे, असं जर तुमच्या मनात खरंच खूप मोठे प्रश्न असतील तर त्या संदर्भातला हा खरं तर आजचा व्हिडिओ आहे. तर नक्की कंटिन्यू करा. तर बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृत हे कोणत्या दिवसापासून किंवा कोणत्या तारखेपासून सुरुवात करायची आहे, तर ते सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की 21 तारखेपासून ते 10 जुलैला आपल्या स्वामी महाराजांचं म्हणजेच गुरुपौर्णिमा आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दरम्यान खरं तर 21 जून ते 10 जुलै असं 21 दिवसाची ही सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत ज्यांना खरंच खूप साऱ्या अडचणी घेरलेल्या आहेत किंवा खूप सारे संकट येऊन थांबलेले आहेत आणि खरंच एवढी ही प्रभावशाली सेवा जर तुम्ही तुमच्या घरात करत असाल तर खरंच सोन्याहून पिवळं. कारण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे पठण करताना तर खरंच तो दिवस म्हणजे नाही का, ती सेवा खरंच आपल्या आयुष्यात एवढं काही देऊन जाते ना. आणि खरंच मी तर म्हणेल की महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून साठी सेवा करा. प्रत्येक जणांचं संसारिक माणसं आहेत, खूप साऱ्या अडचणी आहेत आयुष्यात आणि बघा, आपण किती जरी नाही म्हटलं ना तरी सुद्धा म्हणजे अशी एक वेळ येऊन जाते की महाराजांना आपल्याला काहीतरी मागावंच लागतं. तर बघा, तुमच्याही आयुष्यात असेच काहीतरी अडचणी संकटे येऊन थांबलेले आहेत, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग भेटत नाहीये ना, तर नक्कीच ही सेवा करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या आयुष्यात महाराज कसं आयुष्य तुमचं करून ठेवतील. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता खूप साऱ्या महिलांचा असा देखील प्रश्न असतो की आता मासिक पाळी देखील ह्याच दरम्यान येणार आहे, 21 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांचं म्हणजे 90% महिलांचा तर हाच प्रश्न असतो की ठीक आहे, 21 तारखेपासून मी सेवेला सुरुवात करणार, पण मध्ये आधी जर त्यांचा पिरियडची डेट असेल तर तेव्हा खरं तर हे 21 दिवसाचा पारायणाचा संकल्प केलेला त्यात मध्ये खंड येणार किंवा ती गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा होणार नाही. तर त्यांनी काय करायचं, ज्यांना खरंच असं वाटतंय ना की म्हणजे ह्या दरम्यान की म्हणजे नाही का त्यांची डेट येणार आहे, तर त्यांनी तुम्ही 4-5 दिवस आधी देखील सेवा करायला सुरुवात करू शकता. म्हणजे बघा, जी सेवा 21 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत आपल्याला करायची होती तर ती सेवा तुम्ही लवकर देखील करू शकता. बघा, तुम्ही ही सेवा 15 तारखेपासून देखील सुरुवात करू शकता करायला किंवा तुमच्या डेट वाईज तुम्ही बघा, आता तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हा येईल त्या दिवसापासून देखील तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. 1-2 पारायण एक्स्ट्राची झाली म्हणून काहीच हरकत होत नाही, उलट महाराजांनी ती संधी आपल्याला चालून दिलेली आहे. आणि बघा, तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही 21 जेव्हा स्वामी चरित्र पारायणाला जेव्हा सुरुवात करणार आहात ना, तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, खडीसाखर नारळ महाराजांच्या केंद्रात म्हणजे नाही का तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथं न्यायचं आहे. संकल्प करायचा आहे, महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे की तुमची जे काही कोणती इच्छा आहे ना तर ती महाराजांना तुम्ही सांगा, सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि मनापासून करून घ्या अशी तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यानंतर बघा, महाराजांना मनोमन असं देखील तुमची इच्छा सांगा आणि ते पूर्णत्वात जाण्यासाठी तशी प्रार्थना देखील करा. आणि बघा, जर ज्यांच्या खरंच जवळपास मठ नसेल किंवा केंद्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, घरी जर तुमच्या म्हणजे घरी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथं बसून सुद्धा तुम्ही तो संकल्प करू शकता. काय करायचं आहे की खडीसाखर नारळ घ्यायचा आहे, महाराजांना हातात धरून संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा, तुमचं गोत्र, नाव, तुम्ही जिथं राहता ते जागेचं ठिकाण वगैरे बोलायचं आहे. आणि बघा, तुम्हाला पुन्हा म्हणजे नाही का हा तर संकल्प तुम्हाला करायचाच आहे, प्लस तुम्हाला
पळी 2 पळी हातावरती पाणी घेऊन हळद कुंकू अक्षता हे करून सुद्धा संकल्प असा देखील करायचा आहे। आणि बघा तुम्ही असं म्हणाल की माझं तर आयुष्य खूप सारं सुखात चाललेलं, मला संकल्प करायची काय गरज किंवा सेवा करायची काय गरज, तर तुम्हाला एक सांगायचं आहे बघा महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून सेवा करा। आणि खरंच मीच म्हणेल की म्हणजे ही गुरुपौर्णिमा खरं तर माझ्यासाठी खूप खास असणार आहे आणि खरं तर ह्याचं कारण मी पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच सांगेल की ही गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खास का आहे ती। आणि खरंच नियम अटी काहीच नाही, भरपूर जणांचे असे प्रश्न असतात की म्हणजे नाही का सेवा करायची आहे पण त्यांचे नियम अटी ह्याच्यावरती खूप विचार केला जातो, म्हणजे हे नियम आहेत ते नियम आहेत मग मी सेवा करू का नको। तर खरंच नियम अटी एवढे काहीच नाहीये। तुम्ही जेव्हा सेवा चालू करोस्तोपर्यंत फक्त तुमच्या मनात एक वादळ विचारांचं चालू असतं, पण जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करताना तर तेव्हा खरंच ही सेवा कधी चालू झाली आणि कधी संपले असं महाराज आपल्यापाशी म्हणजे एवढी अलगद सेवा आपल्याकडून करून घेतात। ठीक आहे महाराज परीक्षा बघत असतात आपली की खूप सारे संकट देखील देत असतात की खरंच तुम्ही ही सेवा त्या संकटातून देखील करताय का, तर हे देखील महाराज परीक्षा बघत असतात। पण तरी सुद्धा जेव्हा परीक्षेचा काळ असतो ना तर तेव्हा देखील महाराज आपल्याला तेवढं सांभाळून घेत असतात आणि सेवा देखील करत असतात म्हणजे करून घेत असतात। तर बघा जर तुमच्या ह्या दरम्यान खरंच म्हणजे काही अडचणी येत असतील किंवा डेट वगैरे येत असेल तर तुम्ही आधी देखील सेवेला लागू शकता। आणि तुम्हाला एक सांगणं आहे की महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून तरी सेवा करा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की खूप काही चांगलं चाललंय किंवा एखाद्याच्या आयुष्यात खूप सारी संकट आलेली आहेत, मला एक सांगते की आपण ह्याच जन्माचं नाही तर कितीतरी जन्माचं ऋण घेऊन म्हणजे हे आयुष्य जगत असतो आणि भरपूर चढ उतार सुख दुःखाचे आपल्या आयुष्यात येत असतात। त्याच्यामुळे खूप काही चांगलं चाललंय किंवा खूप काही वाईट दिवस आलेत म्हणून नाही। तर बघा जेव्हा तुमच्या आयुष्यात एवढं दुःख येतं ना तर तुम्हाला एवढी सेवा करावी लागते, तेव्हा कुठं तुम्ही त्या संकटातून अलगद निसटून जाता। आणि खरंच एक सांगणं आहे की म्हणजे नाही का दुःख आलं म्हणूनच सेवा नका करू किंवा सुख आलंय म्हणून हे करू नका, सेवा सोडू नका। तर महाराजांच्या म्हणजे सेवेत आपण आहोत म्हणून हे सर्व काही सुख आपल्याला भेटलेलं आहे आणि महाराज आपल्या आयुष्यात आहेत म्हणून सर्व काही आपण म्हणजे सुखात जगत आहोत असं समजून सेवा करा। महाराजच आपल्या आयुष्यात नसतील तर आपल्या जगण्याला म्हणजे आपण काय करतोय किंवा का जगतोय ह्या सुद्धा गोष्टीला खरंच एक किंमत राहिली नसते। महाराजांनी खूप काही दिलंय आणि इथून पुढे देखील खूप काही चांगलंच करणार आहेत महाराज आपल्या आयुष्यात, असे म्हणून सेवा करा। तर तुम्हाला नियम अटीचं खरं तर सांगते, तर तुम्हाला जेव्हा 21 दिवसाचं तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर बरेच जण असे आहेत की संकल्प देखील करत नाहीत, डायरेक्ट सेवेला महाराजांना आपली म्हणजे नाही का सांगता की नाही का मी आज या सेवेला सुरुवात करणार आहे, तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या असं जरी तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालू शकतं। ज्यांना खरंच खूप सारे संकट अडचणी आहेत तर त्यांनी महाराजांना संकल्प करून सांगून देखील सेवेला सुरुवात करू शकता। तर नियम अटी काय आहेत तर ते आता बघूयात आपण। तर नियम अटी असे काहीच नाहीये, फक्त तुम्हाला काय करायचंय बघा ज्यांचं मासिक पाळीची डेट असेल ना तर त्यांनी काय करायचंय संकल्प आधी सुरुवातीला करून घ्या, त्यानंतर रोज रोज संकल्प करायची काहीच गरज नाही। महाराजांना फक्त रोज पाया पडा, आशीर्वाद घ्या आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता रोजच्या। आणि बघा जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करताना तर तिथून पुढे तुमचा संकल्प पूर्ण होतोपर्यंत सेवा पूर्ण होतोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाहीये किंवा खायचं देखील नाहीये। परान्न देखील बघा आपण एवढी सारी सेवा करतोय तर परान्न नका घेऊ ना, कारण कसं होतं ना आपण जेव्हा परान्न घेतो ना कितीतरी दोष आपण म्हणजे नाही का आपल्यावरती हे करत असतो आणि सेवेत ह्या गोष्टीचा अडचणी यायला लागतात, आपल्याला सेवा करूशी वाटत नाही किंवा सेवा करताना खूप सारं म्हणजे नाही का संकट येतात आपल्या आयुष्यात। त्याच्यामुळे परान्न शक्यतो या 21 दिवसाच्या सेवेमध्ये खरंच घेऊ नका आणि नॉनव्हेज कटाक्ष वर्जच करा, कारण आपण एवढी संकल्पयुक्त स्वामी महाराजांची एवढी प्रभावशाली सेवा करतोय तर नॉनव्हेज करू नका। आणि बघा ज्यांची खरंच म्हणजे ज्यांना खरंच एवढा वेळ बसतो ना, जे नवीन आहेत ना त्यांना खरंच स्वामी चरित्र सारामृत
तुम्ही 21 दिवसाचं जर पारायण करत असाल ना, तर जे नवीन असतील तर त्यांना खरंच मी सांगेल 1.5 ते 2 तास लागू शकतात. पण जे जुनी आहेत ज्यांना खरंच म्हणजे पारायण करून करून त्यांना सवय झालेली आहे या सेवेची, तर त्यांना खरं तर मी म्हणेल की 1 ते सव्वा तास खूप झाला या सेवेसाठी. किंवा ज्यांचं खरंच खूप फास्ट जे वाचतात ना त्यांना 21 तास खूप भरपूर झाला. तर ज्यांना एवढं सुद्धा बसणं शक्य नसेल, एका बैठकीत हे पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील हे पारायण करू शकता. म्हणजे बघा, तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचू शकता, दुपारी 7 अध्याय वाचू शकता किंवा संध्याकाळी 7 अध्याय वाचू शकता. असं टप्प्याटप्प्याने देखील तुम्ही एक पारायण असं करू शकता. पण ज्यांना खरंच म्हणजे नाही का एका बैठकीत करणं शक्य आहे ना, तर त्यांनी एका बैठकीतच करावं. आणि एक टाइम तुम्ही ठरवून ठेवा की ह्या टायमिंगलाच तुम्हाला सेवा करायची. जेव्हा तुम्ही एक टाइम 21 दिवसाची ही सेवा 21 पारायण एकाच टायमिंगमध्ये करताना, तर खरंच स्वामी महाराज आपल्या आयुष्यात काय करून ठेवतात, म्हणजे एवढं आयुष्य बदलवतात आपलं. आणि सांगणं काय आहे की जेव्हा एक टाइम आपण ठेवतो ना, तर तेवढी ती प्रभावशाली सेवा देखील होते, उच्च कोटीची सेवा होते आपल्याकडून. आणि ती सेवा लवकर महाराजांपर्यंत पोहोचते देखील. आणि जर खरंच ज्यांना छोटी मुलं आहेत एका बैठकीत करणं शक्य नाहीये, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील वाचू शकता. काहीच हरकत नाहीये. तुम्ही महाराजांना तशी मनोमन प्रार्थना करा की हे सर्व म्हणजे नाही का ज्यांना खरंच एवढा वेळ बसणं शक्य नाही, मुलं छोटी आहेत किंवा मला सारखं सारखं उठावं लागणार आहे, तर महाराजांना तशी मनोमन प्रार्थना करा. महाराजांना सांगा की मला एका बैठकीत करणं शक्य नाही, पण माझ्या परीनं मला जसं जमेल तसं मी सेवा करायला म्हणजे मी सेवा करणार आहे. आणि महाराज हेच बघत असतात की आपण किती मनापासून सेवा करत आहोत ते. आणि नक्की सेवा करा. खरंच तुम्हाला खरंच सांगते की ह्याच जन्माचं नाही, कितीतरी जन्माचं ऋण घेऊन आपण हे जन्म म्हणजे मनुष्य जन्म घेतलेला आहे. आणि ह्या जन्मातच आपल्याला ते ऋण फेडण्याचं काम आणि स्वामी सेवा आपल्या आयुष्यात आली, हे खरं तर तुम्ही एक नशीबवान समजायला हवं. कारण कोणाच्याच आयुष्यात महाराज येत नाहीत. काहीतरी पहिल्या जन्माचं ऋण असतं, त्याच्याशिवाय महाराज आपल्या आयुष्यात येऊन एवढी सेवा करायला लावणं देखील एक महाराजांचीच इच्छा असते. तुम्ही म्हणाल की बघा, बरेच जण असं ठरवतात की मला ही सेवा करायची, ती सेवा करायची, तरी सुद्धा त्यांच्याकडून ही सेवा होत नाही. तर का होत नाही? कारण महाराजांनी आपल्या आयुष्यात किती सेवा करून घ्यायच्या आणि किती आपल्याला द्यायचं हे महाराज खरं तर ठरवत असतात. आणि एक सांगणं आहे, तुम्ही हा संकल्प केला, 21 दिवसाची सेवा केली, इच्छा तुम्ही महाराजांना बोलून दाखवली आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली, तर खरंच महाराजांना म्हणजे नाही का तुम्ही एक हे करू नका, रागू नका. कारण तुम्हाला एक सांगते की आपले जे ऋण असतात ना, किंवा जी आपली संकट आलेली असतात ना, किंवा कितीतरी जन्मजन्मीचे भोग आपल्या आयुष्यात असतात ना, तर ते आधी महाराज सारत असतात ह्या सेवेने. त्याच्यामुळे एक सेवा करून आपल्या आयुष्यात सुखाचं दिवस येत नसतात, तर त्याच्यासाठी आपल्याला कितीतरी सेवा करावे लागतात आणि हे भोग आपल्याला आधी भोगावे लागतात आणि त्यानंतरच महाराज आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस हे आणत असतात. त्याच्यामुळे जरी आणि एका ताईचा खरं तर मला प्रश्न होता की म्हणजे नाही का 21 दिवस सेवा करायची आहे, तर रोज किती अध्याय वाचायचे, तर त्यांच्यासाठी खरं तर बघा, ज्यांना खरंच 21 दिवस 21 पारायण करणं शक्य नसेल ना, तर तुम्ही काय करायचं आहे की म्हणजे 7 दिवसात एक पारायण देखील करू शकता. असे क्रमशः म्हणजे नाही का आज 3 वाचले, उद्या 3 वाचले, असं पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 6, नंतर 9, 12 अशा देखील अध्याय, असं 7 दिवसात देखील तुम्ही एक पारायण म्हणजे संपवू शकता. असं गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे 3 पारायण होऊ शकतात. आणि ज्यांना खरंच 21 पारायण करायचे प्लस नित्यसेवा देखील करायची असेल ना, तर तुम्ही जी डेलीची नित्यसेवा आहे ती देखील करू शकता, प्लस तुम्ही हे देखील करू शकता. म्हणजे नाही का रोजचे एक पारायण देखील करू शकता. तर नियमाटी काहीच नाहीये. नक्की सेवा करा. आणि गुरुपौर्णिमा येत आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी हा खरंच खूप मोठा दिवस आहे. त्याच्यामुळे नक्की सेवा करा. महाराजांनी आपल्या आयुष्यात खूप काही दिलंय, म्हणून साठी तरी सेवा करा. बघा महाराज आपल्या आयुष्यात किती काही सोन्याचे दिवस आणतात ते. तर आतापुरतं एवढंच. आणि जरी काही म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरोज करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.